नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्र विचार हा विषय सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये फार महत्वाचा आहे. आणि अशाच विचारांना प्रवृत्त करणारे आणि अशा विचारांची प्रसारणा करणाऱ्या दोन महान भावांचा आज जन्मदिवस. खऱ्या अर्थानं एका महान भावांनी म्हणजे माँसाहेब जिजाऊंनी भवानी तलवार हातात घेऊन स्वराज्याची निर्मितीचा संकल्प शिवरायांना बांधण्याची जी सक्ती केली किंवा जी प्रेरणा दिली, ती प्रेरणा खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये एक वेगळीच चालना आहे. आज त्या जिजाऊंच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सामाजिक पिढी ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहे, ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण करत आहे, त्याचं खऱ्या अर्थानं आज अवलोकन करणं गरजेचं आहे. तर दुसरीकडं जगाच्या पाठीवर सामाजिक परिस्थिती विखुरलेली असताना सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये हिंदू धर्माची परिस्थिती काय आहे आणि हिंदू धर्म हा सगळ्या जगाच्या मूळ गाभ्यातील मूळ प्रश्नातील मुळातील सगळ्यात महत्वाचा घटक कसा आहे हे जगाला पटवून देणारे दुसरे विचारक म्हणजे स्वामी विवेकानंद. खऱ्या अर्थानं या दोन्ही महानुभावांचा विचार केला तर या दोन्ही महानुभावांनी युवकांना प्रेरित करणारी भूमिका घेतली. 12-13 वर्षाचे असणारे शिवबा आणि जवळपास सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये 10व्या वर्षी घर सोडणारे विवेकानंद हे दोन्ही सामाजिक परिप्रेक्ष्यासाठी कशा पद्धतीनं झिजले, कशा पद्धतीने लढले, कशा पद्धतीनं सामाजिक आलेखामध्ये आपली भूमिका मांडत राष्ट्राचा विचार करून राष्ट्र निर्मितीसाठी पुढे आले. वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थित्यांमध्ये आज आपण आहोत त्या पेक्षा बिकट परिस्थितींमध्ये हे दोन्ही महानुभावांच्या जीवनाचा संघर्ष, एकीकडे मोगली आक्रांतांची आणि दडपशाहीची वातावरण, तर दुसरीकडे पाश्चात्य विचारामध्ये आम्ही कसे पुरोगामी आहोत, आम्हाला आमच्या सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये आम्ही कशा पद्धतीने जागतिक पटलावर आमची महती सांगणारे अनेक पाश्चात्य विचारवंत या सगळ्यांना मुठ माती देत सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र हे कशा पद्धतीनं एकवटलेलं आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने संघटनात्मक भूमिका घेतली पाहिजे हे देणारे हे दोन विचार आज खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर या दोन्ही महानुभावांची खऱ्या अर्थानं गरज. कारण की या विचारांची जेव्हा आम्ही वाहक म्हणून जगतो, जेव्हा आम्ही या दोन्ही विचारांचे समकक्ष म्हणजे विचारक म्हणून जगतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये सामाजिक परिप्रेक्ष्य जपणं गरजेचं आहे. माँसाहेब जिजाऊंनी ज्या पद्धतीने 18 पगड जातीच्या लोकांना संघटित करण्याचा जो कानमंत्र शिवबांना दिला आणि या 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची मोठ बांधण्यासाठी जी काही मूळ संकल्पना हातात बांधली ना, खऱ्या अर्थानं हाच होता राष्ट्रविचार. सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये आज 18 पगड जाती आज विखुरल्या आहेत. कारण की परिस्थितीच तशी निर्माण झाली, प्रत्येक जण आपल्या आपल्या अस्तित्वासाठी लढतोय, आपल्या आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय आणि या लढण्याच्या आणि या झगडण्याच्या नादात आम्ही आमचं मूळ जी गमक आहे, मूळ जी भूमिका आहे ती विसरून गेलो आहे. कारण की या सगळ्या गोष्टींची जी काही पद्धतीची मोठ बांधली जाते ती मोठ राष्ट्र निर्मितीसाठी वापरली जाते आणि राष्ट्र जर जिवंत राहिलं, राष्ट्र हे जर अबाधित राहिलं आणि राष्ट्र ही निर्मिती जर पुढे चालत गेली ना, तर खऱ्या अर्थानं सामाजिक विकास 100% होतो. पण ह्याच्यासाठी महत्वाचं आहे राष्ट्र. परंतु अस्तित्वाच्या लढाईमध्ये जर राष्ट्राच्याच भूमिकेवर जर विखुरण्याची पद्धती येत असेल ना, तर खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये आजच्या दिवशी याचं आत्मचिंतन झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने त्यामुळेच या सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये या महानुभावांनी ज्या पद्धतीची परिस्थिती मांडली, विवेकानंदांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप काही. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिकेत विवेकानंदांचं जे परिस्थित्या घडल्या आणि विचारांची परिस्थिती निर्माण करून सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये सत्य काय आहे, शाश्वत काय आहे, सामाजिक परिपाक काय आहे, याच्यासाठी झगडणारे हे व्यक्तिमत्व सामाजिक पटलावर नेहमीच आपल्या आयुष्याला खंगवत राहिलं.
विवेकानंदांची ती 3.5% युवकांची संकल्पना आजही फलित का होत नाहीये? कारण की आपल्या मनातला जो स्वार्थीपणा आहे, आपल्या मनातला जो आत्मकेंद्रितपणा आहे, त्या आत्मकेंद्रितपणावर आम्ही अजूनही अंकुश लावता आलेला नाहीये आणि राष्ट्रासाठी अशा पद्धतीच्या विकास करणारी जी फळी आहे, ती विकास करणारी फळी आम्ही अजूनही बांधू शकलेलो नाही. कारण की सामाजिक भूमिकेत आज ज्या पद्धतीचे वारे वाहू लागले त्यानं न पाश्चात्य न पूर्वात्य, म्हणजे आम्ही न भारतीय राहिलो न पाश्चात्य राहिलो. ज्या पद्धतीने विचार आम्ही सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये जगताना इंग्रजांच्या विचारसरणीचं अवलोकन करतो आणि घरातल्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही वागतो तेव्हा कसल्याच भारतीय संस्कृती नाहीये ना पाश्चात्य संस्कृती नाही. मग या सगळ्या गोष्टीचा परिपाक काय असताना आमचा मूळ सिद्धांत काय, मूळ विचार काय, मूळ संकल्पना काय ह्याचाही विचार केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आज या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण झाल्या आहेत. या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये हे दोन द्वेतक सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये 100% आमच्या विचारसरणीला एक वेगळ्या चालना देतात. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर फक्त एका विशिष्ट सामाजिक भूमिकेसाठी यांचा कधीही पगडा नव्हता. सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये ज्या पद्धतीच्या संकल्पना यांनी मांडल्या, पहिला तोरणा जिंकल्यापासून तर शेवट दक्षिणेच्या स्वारीपर्यंत शिवबांना ज्या प्रेरणेने प्रेरित करणारी भूमिका म्हणजे जिजाऊंनी दिलेल्या संस्काराचा वारसा खऱ्या अर्थानं आज समाजाला देणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक या मातीत जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाच्या समोर हाच विषय आहे. त्यामुळेच कदाचित कधी म्हणलं जातं, चंदन है इस देश की माटी, तपोभूमी हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. हे म्हणण्याच्या मागे खूप मोठा संकल्प आहे, पण हा संकल्प आम्ही विसरत चाललेलो. आत्मग्लानीमध्ये, स्वार्थामध्ये, आत्मकेंद्रित वृत्तीमुळे आज फक्त दिसतोय तो स्वार्थ आणि स्वतःच्या परिस्थितीमध्ये मांडलेला तो बरबटलेला तो विचार. खऱ्या अर्थानं आम्ही आत्मकेंद्रित होऊन बहिर्मुख झालं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये आम्ही काहीतरी विचारिक भूमिका घेऊन चालतोय, राष्ट्राचा विचार आम्ही करतोय. बघा आज कशा पद्धतीच्या परिस्थित्या सामाजिक पटलावर झाल्यात, छिन्न विछिन्न अवस्था आहे. कुणी कुणाच्या परिस्थितीमध्ये अवलोकन करायला तयार नाही, कुणी कुणाच्या परिस्थितीमध्ये बघायला तयार नाही. फक्त प्रत्येकाला दिसतोय स्वतःच्या पत्तरवाळीवरचा भात. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं या दोन्ही महानुभावांनी ज्या पद्धतीने या राष्ट्रासाठी, या संस्कृतीसाठी आपल्या जीवनाची चंदनाप्रमाणे झिजवलं आणि या देशाला एक नवी परिणिती देऊन सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये एक आदर्श निर्माण केले, यांच्या विचारसरणीचा अवलोकन करणं गरजेचं. बटोगे तो कटोगे ही जरी संकल्पना त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मोगली अधिपत्याखाली असलेल्या लोकांना या संकल्पना सांगता येत नसतील तरीही सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये जिजाऊंनी तरी काय मांडलं, 18 पगड जातींचं संघटन उभं करणं म्हणजे काय होतं, तो बटोगे तो खटोगे. आणि याच विचारानं राष्ट्रप्रेरित असणाऱ्या जिजाऊंच्या माध्यमातून या राष्ट्र स्वराज्याची निर्मिती झाली. आज असे स्वराज्य निर्माण होतील का? अशा पद्धतीच्या मोठी सामाजिक भूमिकेत बांधता येतील का? असे अनेक प्रश्न आज समाज पटलावर उभे आहेत आणि त्या पटलाचे उत्तर जर या दोन्ही महापुरुषांचं जर जीवन बघितलं आणि या दोन्ही महापुरुषांची परिस्थिती पाहिली तर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थकी लागेल. पण ह्यासाठी वेळ कुणाला आहे? कारण आम्ही आमच्याच परिस्थितीमध्ये इतके गुरफाटलोय की बाहेर बघायला तयार नाहीत. आणि त्यामुळं सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये या दोन्ही महानुभावांच्या माध्यमातून आज मिळणारी प्रेरणा, आज मिळणारे संस्कार आणि आज मिळणारी जी परिस्थिती आहे ना, ती निश्चित बदलण्याची जी उर्मी आहे, जी ताकद आहे, जी शक्ती आहे या दोन्ही महापुरुषांच्या मध्ये. याच 12 जानेवारीला भारतीय संस्कृतीमध्ये खूप काही बदल घडतात. उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायण सुरू होणं म्हणजे सामाजिक परिप्रेक्ष्याच्या नवीन चालनामध्ये, नवीन परिप्रेक्ष्यामध्ये नवीन विचार देणं. आणि अशाच सांस्कृतिक आणि भौगोलिक बदलाच्या भूमिकेत ज्या पद्धतीने या दोन्ही व्यक्तिमत्वांचा विचार जर खऱ्या अर्थानं आपण अंगीकारला ना,
तर सामाजिक परिप्रेक्षामध्ये खूप काही बदल घडतील हे मात्र निश्चित. याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या भूमिका काय आहेत, ती 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.